Yes, hello everyone. I welcome you all on the platform of Global Online. As we know, friends, Global Online platform has launched a complete course for upcoming Maharashtra Law CET examination 2023. आणि या पर्टिक्युलर कोर्समध्ये जे आहे आपण फुल सिलेबस फॉर दी महाराष्ट्र लॉ CET डिस्कस करत आहोत. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण लीगल ॲप्टिट्यूडचा परत इंडियन कॉन्स्टिट्यूशन हा टॉपिक डिस्कस करणार आहोत. So before moving into the video, friends, let us discuss what are the features of the complete course launched by Global Online platform for the particular course of महाराष्ट्र लॉ CET. तर या पर्टिक्युलर कंप्लीट कोर्समध्ये तुम्हाला फॉलोइंग फीचर्स जे आहेत प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. द व्हेरी फर्स्ट वन फीचर इज फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स प्रोव्हाइड करण्यात येतील तुम्हाला. सोबतच फुल सिलेबस टेस्ट सिरीज, 2000+ MCQ क्वेश्चन बँक फॉर द प्रॅक्टिस अँड फुल सिलेबस नोट्स इन द फॉर्म ऑफ PDF, जेणेकरून तुम्ही एक प्रॉपर एक्झाम ओरिएंटेड प्रेपरेशन विथ फुल प्रॅक्टिस अँड रिव्हिजन तुम्ही हा एक कंपाइल्ड कोर्स बघू शकता. ठीक आहे. तर जी कोर्स फीस असणार आहे फॉर दी ऑल अबव फीचर विल बी 2000 रुपीज. कोर्स जो आहे बायलिंग्वल जाईल, मराठी ॲज वेल ॲज इंग्लिशमध्ये आपण हा कोर्स जो आहे स्टडी करणार आहोत. तर तुम्हाला जर ह्या कोर्सला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही कोर्सला एनरोल करू शकता. व्हॉट्सॲप नंबर इज 8179138413. सोबत एक दुसरा नंबर आहे, यू कॅन नोट इट डाऊन टू, आणि त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करून जे आहे कोर्सला एनरोल करू शकता. दी अदर नंबर इज 8669316919. दिस इज दी नंबर. इन वन ऑफ दी नंबर, कोणता पण एक नंबर तुम्ही एक म्हणजे कॉन्टॅक्ट करू शकता आणि कोर्सला एनरोल करू शकता. You can also get subscribed to the course by downloading the Global Online application. Global Online application जे आहे प्ले स्टोरवरती अवेलेबल आहे फ्रेंड्स. तिथून तुम्ही ॲप्लिकेशनला डाउनलोड करा, इन्स्टॉल करा. पण इन्स्टॉल्ड इट ओपन दी ॲप्लिकेशन तुम्हाला अशा पद्धतीचा UI दिसेल. या पर्टिक्युलर UIमध्ये खालच्या बाजूला स्टोर नावाचा आयकन आहे. यू हॅव टू क्लिक ऑन इट. वन्स क्लिक यू विल मूव द पेज कॉल्ड ॲज माय कोर्सेस. माय कोर्सेसमध्ये सर्च टॅब आहे. सर्च टॅबमध्ये यू हॅव टू टाईप CET टाइप केल्यावरती कोर्स अलॉंग विथ द फीस विल बी डिस्प्लेड डाउनवर्ड्स अँड हेन्स यू कॅन गेट एनरोल टू दी कोर्स विच एव्हर यू वॉन्ट टू. सो let us begin with today's lecture. This was some of the things that we have discussed in the earlier classes. Now, in yesterday's class, as mentioned, I have discussed that what are the outstanding feature of the Indian Constitution. That is the Indian Constitution आउटस्टँडिंग फीचर काय, दॅट इज इट इज सुई जेनरस. सुई जेनरसचा अर्थ पण मी सांगितलं होतं, दॅट इज इट इज युनिक. ओके. सोबत आपण हे स्टडी केलं होतं की इंडियन कॉन्स्टिट्यूशनला युनिक का बोलल्या गेलेलं आहे, कारण त्याला डिफरंट सोर्सेसपासून आपण डिराईव्ह केलं. ओके. एकदा मी सगळ्या गोष्टीचं तुम्हाला रिव्हिजन करून देते. इंडियन कॉन्स्टिट्यूशनला आपण सुई जेनरस असं बोललेलं आहे. वाय सुई जेनरस? बिकॉज ह्याला युनिक आपण असं बोलतो. ठीक आहे, युनिक आहे म्हणून सुई जेनरस. सुई जेनरसचा अर्थच होतो युनिक. मग का त्याला, म्हणजे कुठले फीचर्स, कोणते आउटस्टँडिंग फीचर्स त्याला युनिक बनवतात? आपण त्याला डिफरंट सोर्सेसपासून बनवलेलं आहे. डिफरंट सोर्सेस म्हणजे कोणते डिफरंट सोर्सेस? डिफरंट सोर्सेस म्हणजे वेगवेगळ्या देशांच्या संविधानांपासून, डिफरंट कंट्रीच्या डिफरंट संविधानांपासून आपण जे आहे या कॉन्स्टिट्यूशनला बॉरो केलेलं आहे. ठीक आहे. मग अर्थ असं झाला की युनिक तर नाही होणार आहे आपलं कॉन्स्टिट्यूशन, कारण आपण दुसऱ्या देशांपासून ही सगळी कॉन्स्टिट्यूशनची संकल्पना किंवा कॉन्स्टिट्यूशनचे फीचर्स अडॉप्ट केलेले आहेत. तर अर्थ होतो नाही. अर्थ हा नाही निघत की आपण कंप्लीट गोष्टी, सगळ्या गोष्टी बॉरो केल्यात दुसऱ्या कंट्रीपासून. फक्त जे ब्रॉड प्रोव्हिजन्स आहेत, ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, आपल्या कंट्रीच्या अकॉर्डिंग जे कोणतं फीचर आपल्याला वाटत होतं इम्पॉर्टंट आहे ते आपण अडॉप्ट केलं. जसं की एक्झाम्पल आहे फंडामेंटल राईट्स. फंडामेंटल राईट्स, मूलभूत हक्क. ठीक आहे. तर फंडामेंटल राईट्स हे US कॉन्स्टिट्यूशनपासून, USच्या संविधानापासून ही कॉन्सेप्ट आपण बॉरो केली. पण फंडामेंटल राईट्स जे आहेत यामध्ये ते हे आपल्या कंट्रीच्या अकॉर्डिंग आपण इन्सर्ट केले. जसं की एक्झाम्पल आहे आर्टिकल 17चं. आर्टिकल 17 जो आहे हा आर्टिकल अनटचेबिलिटी बद्दल बोलतो, छुआछूत. सो अनटचेबिलिटी
बद्दल हे बोलतो आर्टिकल. तर हा आर्टिकल तुम्हाला यूएसच्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसणार नाही आहे, हा इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्येच आहे. का? कारण इंडियन कॉन्स्टिट्यूशनच्या आपण काय बोलू शकतो, देशाच्या नीडच्या अकॉर्डिंग आपण ह्या आर्टिकल्सला इन्सर्ट केलेलं आहे. अनटचेबिलिटी हे कुठेच प्रॅक्टिस नाही झालेली, इंडियामध्ये झालेली असं समजा, यूएसमध्ये कुठेच नाही झालेली, म्हणून अनटचेबिलिटीची गरज किंवा आपण बोलू शकतो अनटचेबिलिटीच्या अगेन्स्ट आर्टिकलची गरज आपल्या इंडियात गरज होती, म्हणून त्याचं इन्सर्शन आंबेडकरांनी कॉन्स्टिट्यूशनमध्ये केलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट इज आपण दुसरी ज्या ॲपमध्ये इम्पॉर्टंट गोष्ट स्टडी केली होती दॅट वॉज की कॉन्स्टिट्यूशनमध्ये फीचर्स जरी बॉरो केले असतील तरी त्याला ब्युटिफुली बॉरोड असं आपण बोललंय. म्हणजे फीचर्स जरी आपण बोरो केले, ब्रॉड प्रोव्हिजन्स जरी आपण बोरो केले दुसऱ्या कंट्रीच्या संविधानांपासून किंवा दुसऱ्या देशांच्या संविधानापासून आपण ब्रॉड जे जे गोष्टी रिक्वायर्ड होत्या त्या बॉरो जरी केल्या किंवा घेतल्या जरी असतील, पण त्याला आपण ब्युटिफुली बॉरोड असं बोलतो. का? कारण आपल्या देशाच्या अकॉर्डिंग, आपल्या नीडच्या अकॉर्डिंग आपण ह्या फंडामेंटल राईट्स असतील किंवा दुसरे कोणते प्रोव्हिजन्स असतील त्याला ट्विस्ट आणि टर्न केलंय, आपला मसाला टाकला त्याच्यामध्ये, असं आपण बोलू शकतो सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे. म्हणून इंडियाच्या कॉन्स्टिट्यूशनला आपण पॅचवर्क ऑफ डिफरंट सोर्सेस बोलतो. पॅचवर्क कसं काय बोललं? पॅचवर्क बोललं का? कारण आपण वेगवेगळ्या देशांपासून अडॉप्ट केलेल्या क्वालिटीज आपण एका कॉन्स्टिट्यूशनमध्ये, एका संविधानामध्ये ॲड केलेल्या आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जी आपण गोष्ट यामध्ये स्टडी केली की इंडियन कॉन्स्टिट्यूशन लॉंगेस्ट काय आहे, म्हणजे बल्की का आहे, म्हणजे सगळ्यात जास्त मोठा, सगळ्यात जास्त लेंदी का आहे. का? कारण यामध्ये आपण वेरियस डिटेल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोव्हिजन्स ॲड केलेले. कशा पद्धतीने ॲडमिनिस्ट्रेशन व्हायला पाहिजे, कशा पद्धतीने देश चालायला पाहिजे सेंट्रल लेवलला आणि व्हॉट वी कॅन से स्टेट लेवलला किंवा सेंट्रल लेवलला, राज्यस्तरीय किंवा सेंट्रल, तुम्ही केंद्रीय स्तराला कशा पद्धतीने देश चालायला पाहिजे, सगळ्या लेवलचे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस किंवा प्रोव्हिजन्स डिटेलमध्ये कॉन्स्टिट्यूशनमध्ये डिस्कस करण्यात आलेले आहे. यूएसचं कॉन्स्टिट्यूशन जर तुम्ही बघाल तर तुम्हाला तिथे दोन प्रकारचे यस वी हॅव स्टडीड यस्टरडे, तिथे दोन प्रकारचे तुम्हाला संविधान दिसतील. एक सेंट्रल लेवलला असतं, केंद्रीय लेवलला एक संविधान असतं आणि स्टेट लेवलला एक वेगळं संविधान असतं, त्याच्या अकॉर्डिंग कंट्री चालते. बट इंडियन कॉन्स्टिट्यूशन जो आहे त्यामध्ये भारताच्या संविधानामध्ये सेंट्रल लेवलनी कसं काम करायला पाहिजे, स्टेट लेवलनी कशावरती कानून बनवायला पाहिजे, या दोन्ही गोष्टी डिटेलमध्ये एकाच संविधानामध्ये एक्सप्लेन केलेत. म्हणून कुठे ना कुठे ही गोष्ट संविधानाला लेंदी किंवा बल्की बनवते. नेक्स्ट इम्पॉर्टंट फीचर जे आपण यामधलं बघितलं दॅट वॉज की आपल्या कंट्रीला, आपल्या देशाला प्रायर एक्सपिरियन्स काहीच नव्हता. नो प्रायर एक्सपिरियन्स म्हणजे काय, आधी कुठलाही एक्सपिरियन्स नव्हता. कारण आपण रूल आपला जर आपण पास्ट काढला तर आपल्यावरती रूल करणारे लोक डिफरंट होते. ठीक आहे. पहिलं किंग्स अँड क्वीन्सनी रूल केलं, मग ब्रिटिश आले, ब्रिटिशच्या आपण एक बोलू शकतो डॉमिनंट एरियामध्ये राहिलो. ओके. नंतर स्लोली कुठे ना कुठे आपल्याला डेमोक्रेसी हा प्रकारच माहिती नव्हता. जस्ट आपण त्याला काही लोकांनी स्टडी केली होती, बट आपल्याला डेमोक्रेसी काय माहितीच नव्हतं. स्वतःचा हेड स्वतः चूज करणं हे काय असतं आपल्याला माहिती नव्हतं. म्हणून आपल्याला कुठल्याही पद्धतीचा एक्सपिरियन्स नव्हता. पुढे चालून कोणी याचा कॉन्स्टिट्यूशनचा जो आहे मिसयूज नाही करायला पाहिजे, कॉन्स्टिट्यूशनमध्ये कुठल्याही प्रकारचं कन्फ्युजन नसायला पाहिजे, म्हणून ईच अँड एव्हरी प्रोव्हिजन, ईच अँड एव्हरी लॉ, ईच अँड एव्हरी रूलला डिटेलमध्ये डिस्कस करण्यात आले. म्हणून हे पण कुठे ना कुठे कॉन्स्टिट्यूशनला बल्की बनवते, लेंदी बनवते. ठीक आहे. सो हे काही इम्पॉर्टंट आपण गोष्टी बघितल्या. नेक्स्ट इम्पॉर्टंट आपण बघितलं की जस्टिसिएबल आणि नॉन जस्टिसिएबल जे प्रोव्हिजन्स आहेत ते पण यामध्ये इन्क्लुडेड आहेत. जस्टिसिएबल अँड नॉन जस्टिसिएबलचा अर्थ आपण काल बघितला. असे आपण बोलू शकतो अशा मसले किंवा अशा प्रॉब्लेम्सला जिथे आपण कोर्टामध्ये जाऊ शकतो टू गेट अ जस्टिस ऑन इट, दॅट इज कॉल्ड अ जस्टिसिएबल. ज्या मसल्यांसाठी आपण
कोर्टामध्ये नाही जाऊ शकत त्यांना आपण बोलतो नॉन जस्टिसिएबल. मग कुठे कोर्टात जाऊ शकतो, कुठे कोर्टात कुठली गोष्ट क्लेम करण्यासाठी जाऊ शकतो किंवा कधी नाही जाऊ शकत, या सगळ्या गोष्टींचं पण डिटेल तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनमध्ये दिसेल. सोबत आपण मी तुम्हाला काल एक एक्सरसाइज सांगितली होती करायची, तरी प्रिअम्बल बघून या म्हणून. ठीक आहे, प्रिअम्बल तर किती स्टुडंट्सनी बघितलं तर हे तुमच्यावरती डिपेंड करते. जरी नाही बघितलं असेल तर माझी एक रिक्वेस्ट आहे, परत एकदा बघा. तर मी इथे प्रिअम्बल नॉन जस्टिसिएबल आहे असं सांगितलं. म्हणजे काय, समजा प्रिअम्बल मधली एखादी गोष्ट आहे, तुम्हाला जोपर्यंत तुम्ही नाही वाचणार तोपर्यंत नाही कळणार. ठीक आहे, प्रिअम्बल मध्ये जे वाक्य दिलेत असं समजा सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते. जर तुम्हाला असं वाटतं की कुठलं तरी लॉ व्हायोलेट होतंय किंवा कुठला लॉ फॉलो नाही होत आहे आणि प्रिअम्बल मध्ये ती गोष्ट लिहिलेली आहे आणि प्रिअम्बलच्या अकॉर्डिंग तुमच्यासोबत कुठल्याही पद्धतीची इनजस्टिस व्हायली किंवा देशासोबत व्हायली आणि तुम्ही घेऊन गेलात कोर्टाकडे, बघा तुम्ही जे कानून बनवला तो चुकीचा आहे, प्रिअम्बल काहीतरी वेगळा बोलतोय, तर त्या टाइमला तुम्ही कोर्टामध्ये प्रिअम्बल घेऊन नाही जाऊ शकत. प्रिअम्बलच्या गोष्टी नॉन जस्टिसिएबल असतात. प्लीज नोट इट डाऊन. सो प्रिअम्बलला आपण त्यासाठी कोर्टात नाही घेऊन जाऊ शकत. प्रिअम्बल कुठला मसला सॉल्व नाही करू शकत, म्हणून त्याला आपण नॉन जस्टिसिएबल असं बोललेलं आहे. सो द नेक्स्ट इम्पॉर्टंट फीचर जे आज आपण स्टार्ट करणार आहोत की इंडियन कॉन्स्टिट्यूशनला फ्लेक्झिबल का रिजिड आपण बोलणार आहोत. म्हणजे रिजिड आहे का फ्लेक्झिबल आहे हे माहिती करून घ्यायचं आहे. ठीक आहे, एक लक्षात घ्या, सोप्या भाषेत मी तुम्हाला सांगते की LGBTQ कम्युनिटी जी आहे, ठीक आहे, त्याच ज्याला आपण बोलतो, एक सेकंड, सोप्या भाषेत असं बोलायला नाही पाहिजे, बट आपण काही एक्झाम्पल्स पाहिले होते जसे की LGBT कम्युनिटीचं. LGBT कम्युनिटीला एक रेकॉग्नायझेशन नव्हतं कंट्रीमध्ये आपल्या. ठीक आहे, त्यांना डेरोगेटरी वर्ड्सनी जे आहे लोक बोलवायचे, त्यांना एक अस्तित्व नव्हतं सोसायटीमध्ये आणि कुठे ना कुठे त्या कम्युनिटीच्या अगेन्स्ट आपण बोलू शकतो लॉ होते. ठीक आहे, म्हणजे असे आर्टिकल्स किंवा आपण असं बोलू शकतो की LGBT कम्युनिटीला कुठल्याही प्रकारचं सोसायटीमध्ये रेकॉग्नायझेशन तर नव्हतंच, सोबत त्यांना गव्हर्नमेंटचा पण कुठल्याही पद्धतीचा सपोर्ट नव्हता. स्लोली LGBT कम्युनिटीच्या अगेन्स्ट काही लॉज बनवण्यात आलेले आहेत, जेणेकरून त्यांना आत्ता सोसायटीमध्ये रेकॉग्नाइज करण्यात येत आहे. आत्ता त्यांना सोसायटीमध्ये प्रत्येक वर्क स्टेशनमध्ये तुम्हाला दिसतात की LGBT कम्युनिटीचे लोक जे आहेत आता काम करायला त्यांनी सुरुवात केलेली. आधी त्यांना घ्यायचे नाही, बरोबर, सोसायटीमध्ये कामच तर नाही, बट त्याच्या सोबत त्यांना डेरोगेटरी वर्ड्सनी जे आहे ना आपण बोलू शकतो, दे वर कॉल्ड बाय सम डेरोगेटरी टर्म्स लाईक, ओके, सोसायटीमध्ये त्यांना चांगल्या नजरियाने जे आहे ते बघायचे नाही लोक. ठीक आहे, तर स्लोली कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही आपण असं बोलू शकतो बदल करण्यात आलेला आहे. ठीक आहे, लॉजमध्ये काही बदल करण्यात आलेला आहे. म्हणजे तुम्ही ह्याच्या अकॉर्डिंग LGBT कम्युनिटीचं जर एक्झाम्पल आपण समोर ठेवतो, हे म्हणू शकतो की आपलं कॉन्स्टिट्यूशन थोडं बहुत फ्लेक्झिबल आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल जे मी काल दिलं होतं तुम्हाला, साबरीमाला. सो साबरीमाला आहे, साबरीमालामध्ये मेन्स्ट्रुएटिंग एजच्या विमेन्सला अलाउड नव्हतं. मेन्स्ट्रुएटिंग एजवाल्या विमेन्स जे आहेत त्यांना अलाउड नव्हतं. ठीक आहे, विमेन्सला बाय गॉड्स ग्रेस पिरियड्स येतात. ठीक आहे, तर ते पिरियड्स एक स्टिग्मा कन्सिडर केला जायचा, सोसायटीमध्ये ते अलाउड नव्हतं, आपण असं बोलू शकतो. ठीक आहे, सोसायटी म्हणण्यापेक्षा साबरीमालामध्ये. ओके, तर इथे मेन्स्ट्रुएटिंग एजच्या विमेन्सला अलाउड केलं जायचं नाही. कुठे ना कुठे एक ट्रिगरिंग पॉईंट आला जिथे लोकांना वाटू लागलं की फिमेलच्या अगेन्स्ट त्यांचे राईट्स छीनले चाललेत. राईट, not allowing in the temple or not allowing in the mosques, this is a big deal for the women, right? So हे कुठे ना कुठे त्यांच्या अस्तित्वावरती प्रश्न येत होता,
म्हणून ह्याच्या अगेन्स्ट सुद्धा लॉज अँड रूल्स बनवण्यात आले. नेक्स्ट एक्झाम्पल आहे खूप इम्पॉर्टंट, ट्रिपल तलाकचा. ट्रिपल तलाक अगेन आधी काही लीगल आपण असं कन्सिडर करायचो नाही याला, कारण मुस्लिम कम्युनिटी त्याला लीगल कन्सिडर करायची. ट्रिपल तलाक खूप असं म्हणजे आपण बोलू शकतो ह्यूज अमाऊंटमध्ये फॉलो व्हायचे, प्रॅक्टिस केल्या जायचे ट्रिपल तलाक. बट कुठे ना कुठे कोर्टाला वाटलं की मुस्लिम विमेन्सच्या अगेन्स्ट मुस्लिम विमेन्स जे आहेत त्यांच्या अगेन्स्ट आपण बोलू शकतो हा लॉ होता, राईट. नेक्स्ट एक्झाम्पल आपण असं घेऊ शकतो, वेरियस एक्झाम्पल्स, जसे हे तुम्हाला मी 1-2 एक्झाम्पल देते ज्याच्यावरून आपण सांगू शकतो की काही चेंजेस करण्यात आलेले आहेत लॉज अँड रूल्समध्ये, रेग्युलेशन्समध्ये. त्याच्यावरून रिफ्लेक्शन असं येते की कुठे ना कुठे आपलं कॉन्स्टिट्यूशन जे आहे फ्लेक्झिबल आहे. नेक्स्ट एक्झाम्पल मी तुम्हाला इथे देते, फंडामेंटल राईट्सचं, मूलभूत हक्क. फॉर एक्झाम्पल आत्ताच मी एक आर्टिकलचं तुम्हाला आर्टिकल 17 दॅट इज रिगार्डिंग अनटचेबिलिटी, जर मी असं म्हटलं की हा आर्टिकल बंद करायला पाहिजे, आर्टिकल हा बंद करायला पाहिजे, छुआछूत व्हायला पाहिजे असं, तर कुठे ना कुठे हे खूप मोठा प्रॉब्लेम क्रिएट करणार आहे. दिस इज समथिंग जे आपले आपण बोलू शकतो पास्ट पासून हा प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करण्याच्या मागे लागणारे लोक, ठीक आहे, त्यांनी हा विचार करूनच हा आर्टिकल इन्सर्ट केलेला असेल. त्यामध्ये जर हा आर्टिकल रिमूव्ह करण्यात आला तर कॉन्स्टिट्यूशनवर क्वेश्चन व्हायला लागेल आपल्या की भाई कशासाठी कॉन्स्टिट्यूशन आहे, राईट. सो आर्टिकल 17ला रिमूव्ह नाही करण्यात येत, एक लक्षात घ्या, आपण रिमूव्ह नाही करू शकत. आर्टिकल 17 असेल किंवा कुठलाही एक आर्टिकल घ्या तुम्ही ज्याच्यामध्ये तुम्हाला अशी बेसिक नीड्स दिसत आहेत, ठीक आहे, ते आपण इन डिटेल डिस्कस करूयात पुढे जाऊन. बट सध्याला समजा एक एक्झाम्पल घ्या सेक्युलरिझमचं. आपली कंट्री जी आहे सेक्युलर आहे, सोबत रिपब्लिक आहे आणि डेमोक्रेटिक आहे. समजा एक छोटंसं एक्झाम्पल देते मी तुम्हाला. आपल्या कंट्रीमध्ये एक फ्रीडम आहे की आपण स्वतःचा धर्म स्वतः चूज करू शकतो. फॉर एक्झाम्पल हे हटून टाकण्यात आलं आणि लोकांना फोर्स करण्यात आले की एक पर्टिक्युलर रिलिजन किंवा एक पर्टिक्युलर धर्म फॉलो करा, ठीक आहे. तर कुठे ना कुठे अगेन क्वेश्चन ऑन डेमोक्रेसी, क्वेश्चन ऑन कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे. म्हणून ह्या गोष्टी आपण कधीही चेंज नाही करू शकत कॉन्स्टिट्यूशनमध्ये. म्हणून हे जे भाग आहे जसं की फंडामेंटल राईट बदलू शकत नाही, सेक्युलरिझम, रिपब्लिक, डेमोक्रेसी इज गोइंग टू रिमेन दी कॉन्स्टंट. ओके, सो असे जे फीचर्स आहेत हे फीचर्स आपण बोलू शकतो कॉन्स्टिट्यूशनला रिजिड बनवतात. ह्याच्यावर एक कन्क्ल्युजन काय निघते की कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲज पर द टाइम चेंजेस गरज आहेत, ठीक आहे. एक तुम्हाला मी सोपं ह्याच्यामध्ये सांगते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक छोटीशी गोष्ट सांगितली होती की ॲज पर द टाइम चेंजेस, जसं टाइम पुढे जात जाईल, जसं टाइम पुढे चालत जाईल तसा संविधानामध्ये काही गोष्टींची बदल करणं ही काळाची गरज असणार आहे. संविधानामध्ये काही गोष्टींची चेंजेस आणणं ॲज पर द टाइम काळाची गरज असणार आहे, ठीक आहे. दिस इज नेसेसरी चेंज आपण असं बोलू शकतो. चेंज जो नेसेसरी आहे, गुड चेंज ज्याला आपण बोलतो, एक चांगला बदल, एक गुड बदल, ठीक आहे, तो काळाची गरज आहे. आणि कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण तशा प्रकारचे चेंजेस करू शकतो आपण. अँड दॅट इज दी फीचर दॅट मेक्स दी कॉन्स्टिट्यूशन फ्लेक्झिबल का करा, आपण त्याच्यामध्ये थोडे बहुत चेंजेस करू शकतो म्हणून त्याला आपण फ्लेक्झिबल बोलतोय. बट कॉन्स्टिट्यूशन सगळ्या बेसिसवरती आपण चेंज नाही करू शकत, हेन्स कॉन्स्टिट्यूशनला आपण रिजिड बोलणार आहोत, ठीक आहे. म्हणून आपण असं बोलू शकतो की कॉन्स्टिट्यूशन मोर फ्लेक्झिबल आहे दॅन रिजिड. इट इज फ्लेक्झिबल दॅन रिजिड, कारण रिजिड पण आहे आणि फ्लेक्झिबल पण आहे. काही चेंजेस नाही करू शकत आणि कुठे कुठे आपण चेंजेस करू शकतो काळाच्या अकॉर्डिंग, टाइमच्या अकॉर्डिंग. सो दिस वॉज अन इम्पॉर्टंट फीचर अगेन. द नेक्स्ट इम्पॉर्टंट थिंग दॅट वी आर गोइंग टू स्टडी टुडे इज ओके. यामधून अजून एक मी तुम्हाला पॉइंट विड्रॉ करून सांगते. एक प्लीज पॉइंट लिहून घ्या वाटलंस. डॉक्टर आंबेडकर जे होते
ते बोलले की इंडियन कॉन्स्टिट्यूशन जे आहे, भारताचं जे संविधान आहे, इंडियन कॉन्स्टिट्यूशन शॉर्टमध्ये मी लिहिते, ते फ्लेक्झिबल आहे, म्हणजे त्याला आपण चेंज करू शकतो. इट इज फ्लेक्झिबल अँड नॉट परमनंट. म्हणजे कॉन्स्टिट्यूशन जे आहे, इंडियाचं संविधान जे आहे, त्यामध्ये बदल करावे लागतील ॲज पर द टाइम, आणि ते परमनंट नाही आहे, नेहमीसाठी सेम रूल्स सेम रेग्युलेशन्स राहणार नाहीत, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोललेलं होतं. सोबत एक दुसरं स्टेटमेंट पंडित नेहरूंनी टाकलेलं. ही सेड दॅट आपल्याला अशा पद्धतीचं कॉन्स्टिट्यूशन हवंय दॅट इज सॉलिड अँड रिजिड, बट देर इज नो परमनन्स इन द कॉन्स्टिट्यूशन. ओके, मी इंग्लिशमध्ये लिहिते, मराठीत एक्सप्लेन करते. ॲज पर पंडित जवाहरलाल नेहरू, ही सेड दॅट वी वॉन्ट अ कॉन्स्टिट्यूशन. We want a constitution that is solid and rigid, but there is no permanence. परत आंबेडकर बोलतात फ्लेक्झिबल पाहिजे, परमनंट नाही. जवाहरलाल नेहरूजी बोलतात की सॉलिड अँड रिजिड हवे, पण त्यामध्ये पण परमनन्स नाही. समजत आहे तुम्हाला? कुठे ना कुठे दोघांचाही थॉट जर आपण काढला, थॉट ऑफ रिफ्लेक्शन जर असं आपण चेकआउट केलं, तर वी कॅन क्लिअरली से दॅट कॉन्स्टिट्यूशनला ते कुठे ना कुठे परमनंट ठेवायची त्यांची इच्छा नव्हती. ते बोलत होते, इच्छा नव्हती म्हणजे काय, ते फीचर आहे त्याचं की तुम्ही चेंजेस आणू शकता ॲज पर द टाइम, ॲज पर द नीड. ओके, सो इफ यू आर मेकिंग द कॉन्स्टिट्यूशन रिजिड, वी वुड स्टॉप और द नेशन वुड स्टॉप द ग्रोथ, असं कोणी सांगितलं? पंडित जवाहरलाल नेहरू. काय बोलले ते की जर तुम्ही कॉन्स्टिट्यूशनला सतत एक ठेवलात, सतत सॉलिड ठेवलात, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज नाही, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवलं होतं जशाच तसं जर आज कॉन्स्टिट्यूशन राहिलं, तर कुठे ना कुठे तुम्ही नेशनची ग्रोथ, देशाची ग्रोथ थांबवत आहात, असं पंडित जवाहरलाल नेहरू बोलले. क्लिअर एव्हरीवन? क्लिअर विथ दिस पॉईंट? आय होप इट इज क्लिअर. आय होप मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे. सो असे काही प्रोव्हिजन्स आहेत, टेम्पररी प्रोव्हिजन्स, जे आपल्या संविधानामध्ये जे आपण रिमूव्ह करू शकतो. जसं की व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल जे आपण बोलू शकतो, अँड व्हेरी मस्ट एक्झाम्पल, दॅट इज आर्टिकल 370. जम्मू अँड काश्मीरचे जे प्रोव्हिजन्स होते या आर्टिकलमध्ये हटवण्यात आले. त्यांचं एक वेगळं कॉन्स्टिट्यूशन होतं, त्यांनी त्यांच्या वेगळ्या कॉन्स्टिट्यूशनच्या अकॉर्डिंग JNKला रन करायचे. ठीक आहे. तर हे जे टेम्पररी प्रोव्हिजन होतं भारताच्या संविधानामध्ये, त्याला हटवून टाकण्यात आलेलं. राईट. सो वन मोर आय थिंक आय शुड टेल ऑर नॉट, मला नाही माहिती, तर सांगून देते मी. 104 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 2019. ठीक आहे. हे पण ह्याचं एक एक्झाम्पल आहे, ज्यामध्ये लोकसभाच्या थ्रू अँग्लो इंडियन्सला हरवण्यात आलेलं होतं, आणि विधानसभाचे नॉमिनेशन्स आपण असं बोलू शकतो. बट हे इम्पॉर्टंट नाही, फक्त एवढं एक्झाम्पल लक्षात ठेवा. आपण पुढे जाऊन डिस्कस करू की 104 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट, दॅट इज CAA, म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये बदल जे आपण बोलतो, कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट. ठीक आहे. हे एक्झाम्पल फक्त लक्षात ठेवा. बट हे एक्झाम्पल तुम्हाला इझिली तुम्ही जे आहे डोक्यात ठेवू शकता. दॅट इज की कॉन्स्टिट्यूशनमधले जे प्रोव्हिजन्स आहेत किंवा कॉन्स्टिट्यूशनमध्ये जे काही प्रोव्हिजन्स लिहिलेले आहेत ते परमनंट नाही आहेत. त्याचं खूप सॉलिड एक्झाम्पल आहे आर्टिकल 370, जम्मू अँड काश्मीर स्पेशल प्रोव्हिजन. दॅट इज यामध्ये तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनची फ्लेक्झिबिलिटी दिसू शकतं, ज्यामध्ये तुम्ही आर्टिकल 370ला हटवून टाकलं, रिमूव्ह करून टाकलं. ठीक आहे. म्हणून हे कुठे ना कुठे तुम्हाला कॉन्स्टिट्यूशनची फ्लेक्झिबिलिटी दाखवत आहे. ठीक आहे. आता आपण जे स्टडी करणार आहोत, दॅट इज just a minute, give me a minute. Should we go for the judicial review or a federal structure with strong center? Okay, so आता एक इम्पॉर्टंट गोष्ट आपण स्टडी करणार आहोत, दॅट इज
टाइप्स ऑफ कंट्रीज. ठीक आहे, आपण फेडरल स्ट्रक्चर स्टडी करणार आहोत. त्याच्या पूर्वी टाइप ऑफ कंट्रीज आपल्याला एक छोटासा पॉइंट स्टडी करायचा आहे. तुम्हाला दोन प्रकारच्या कंट्री दिसतील, एक फेडरेशन वाल्या आणि दुसरा आहे कॉन्फेडरेशन. आता फेडरेशन आणि कॉन्फेडरेशन ह्याचा एक्झाम्पल काय आहे? द व्हेरी फर्स्ट एक्झाम्पल आय वुड लाईक टू गिव्ह यू ओव्हर हिअर इज इंडिया किंवा USA. ह्याचा फेडरेशनचा अर्थ काय होतो आधी ते समजून घेऊ. एक्झाम्पल तर आले आपल्यासमोर इंडिया आणि USA. राज्य जे आहे देशापासनं वेगळा नाही होऊ शकत, ह्याचा अर्थ होतो फेडरेशन. प्लीज लिहून घ्या, राज्य देश से अलग नहीं होगा. स्टेट इज नॉट गोइंग टू लाईक क्रिएट सम डिफरंट कंट्री, किंवा स्टेट जे आहे इंडियामधला कुठलाही एखादा स्टेट घ्या, तो स्वतः सेपरेट होऊन स्वतःला एक वेगळी कंट्री डिक्लेअर नाही करू शकत. राज्य देशापासनं वेगळा नाही होऊ शकत, अलग नहीं हो सकता. A very important example is India and USA. ठीक आहे. आणि कॉन्फेडरेशन म्हणजे काय? राज्य देशापासनं वेगळा होऊ शकतो. स्टेट्स हॅव द राइट्स टू secede. Please note it down. States have rights to secede. ह्याचा अर्थ काय होतो सर? स्टेट्स हॅव राईट टू secede, CECED. हे समजण्याच्या आधी एक्झाम्पल घ्या USSR, रशिया. ओके सर, यामध्ये जे स्टेट्स आहेत, USSR मध्ये जे स्टेट्स आहेत त्यांनी देशापासनं वेगळे होऊ शकतात, राज्यापासनं डिफरंट होऊ शकतात. राज्य देश से अलग हो सकते हैं. सोप्या भाषेत मी तुम्हाला एक्सप्लेन केलं. आपली जी कंट्री जी आहे इंडिया, त्याचं जर तुम्ही एक फॉर्मेशन चेकआउट केलं, किंवा इवन तुम्ही जर आर्टिकल वाचलात, आर्टिकल 1च काय बोलते? इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट्स. ठीक आहे, तर या ह्याच्यावरनं आपण काय मीनिंग डिराईव्ह करू शकतो? आपण हा मीनिंग डिराईव्ह करू शकतो की जे इंडिया आहे, इंडियाचे जे स्टेट्स आहेत, राज्य आहेत, त्यांनी ही स्वतःची कधी मनमानी नाही करू शकत. ना त्यांनी आपल्या स्टेटची बाउंड्री वाढवू शकतात, ना ते आपल्या स्टेटची बाउंड्री घटवू शकतात, ना ते देशापासून वेगळे होऊ शकतात. इंडियामध्ये सगळे स्टेट्स एकत्र आलेले आहेत. सो दिस इज मेकिंग समथिंग, असं आपण बोलू शकतो, इंडिया किंवा भारतला युनियन ऑफ स्टेट बोलू शकतो. ठीक आहे, म्हणजे जे टेरिटरी ऑफ इंडिया आहे, इंडियाचं जे आपण क्षेत्रफळ बोलू शकतो ज्याला, ठीक आहे, त्यामध्ये आपल्याला दोन गोष्टी भेटतात. एक युनियन ऑफ स्टेट आणि दुसरे आहे युनियन टेरिटरीज. या दोघांचा एकत्र येऊन जे आहे इंडियाची टेरिटरी किंवा इंडियाचं लँड बनलेलं आहे. सो आर्टिकल 1 हेच बोलते, दॅट इज इंडिया, दॅट इज भारत शॅल बी द युनियन ऑफ स्टेट. कोणताही राज्य स्वतःला वेगळा नाही करू शकत, कोणताही राज्य स्वतःला सेपरेट नाही करू शकत इंडियाच्या लँडपासनं. बट कॉन्फेडरेशनचा अर्थ काय बनतोय सर? कॉन्फेडरेशनचा अर्थ असा परत बनतोय की यामध्ये जे स्टेट्स आहेत, जे राज्य आहेत, त्यांना अधिकार भेटलेला आहे, त्या देशापासून वेगळे होऊ शकतात. ठीक आहे, तर आता ह्यापासून आपण एक इम्पॉर्टंट फीचर स्टडी करणार आहोत, दॅट इज फेडरल आणि स्ट्रॉंग सेंटर. काय फेडरल स्ट्रक्चर विथ स्ट्रॉंग सेंटर? पहिलं इम्पॉर्टंट गोष्ट एक लिहून घ्या. एक तर तुम्हाला समजलं असं मी आता विचार करते की दोन प्रकारच्या कंट्री असतात, एक फेडरेशन आणि दुसरी आहे कॉन्फेडरेशन. फेडरेशन म्हणजे असे राज्य, एक्झाम्पल दिलेत मी इंडिया आणि USA. राज्य देशापासून वेगळे नाही होऊ शकत. कॉन्फेडरेशन म्हणजे काय? राज्य देशापासून वेगळे होऊ शकतात, त्याचा अर्थ हा निघतो. दुसरी यामध्ये इम्पॉर्टंट गोष्ट जी आपण स्टडी करणार आहोत, दॅट इज क्वासी फेडरल, युनिटरी स्ट्रक्चर.
ठीक आहे. हे समजण्यासाठी मी तुम्हाला अधिक इम्पॉर्टंट गोष्ट यामध्ये हायलायटिंग फीचर सांगते. क्वासी फेडरल, क्वासी QUASIFEDRAL, क्वासी फेडरल म्हणजे यामध्ये जो सेंटर असतो त्याच्याकडे जास्त पॉवर, तर थोड्या जास्त पॉवर असतात कम्पेअर्ड टू स्टेट. आता आपण बघितलं दोन प्रकारची आपल्याकडे गव्हर्नन्स आहे. एक सेंट्रल लेवलला एक गव्हर्नमेंट आहे आणि दुसरी जी आहे स्टेट लेवलला गव्हर्नमेंट आहे. एम आय राईट? स्टेट लेवलला गव्हर्नमेंट्स आहेत आपल्याकडे राज्य सरकार आणि केंद्रीय सरकार. बट जी केंद्रीय सरकार आहे, जी सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, त्याच्याकडे कम्पेअर्ड टू स्टेट, राज्याच्या जर आपण राज्य सरकारला जर कम्पेअर केलं, ईच स्टेट गव्हर्नमेंटला जर कम्पेअर केलं, कुठे ना कुठे सेंट्रल गव्हर्नमेंटकडे जास्त पॉवर आहेत. अ लिटिल मोर, जास्त नाहीत, आपण असं बोलू शकतो लिटिल मोर पॉवर. आपल्या कंट्रीचं मॉडेल मी एक्सप्लेन करते तुम्हाला. अ लिटिल मोर पॉवर कोणाकडे? सेंट्रलकडे. तर तुम्ही चेकआउट केलात तर सेंट्रल आणि स्टेटकडे इक्वल पॉवर्स आहेत. बट अल्टिमेटली जे डिसिजन्स असतात तो सेंटर चेंज करू शकतो किंवा सेंटर बदल करू शकतो डिसिजनमध्ये. म्हणून कुठे ना कुठे सेंट्रल पॉवर जी आहे ती जास्त आहे आपल्या कंट्रीमध्ये, लिटिल मोर सेंट्रल पॉवर दॅन दी स्टेट. अशा सिस्टीमला आपण बोलतो क्वासी फेडरल. अशा पॉवरला आपण काय बोलणार आहोत सर? क्वासी फेडरल स्ट्रक्चर बोलणार आहोत. युनिटरी स्ट्रक्चरचा अर्थ काय असतो सर? युनिटरी स्ट्रक्चर म्हणजे सगळे पॉवर्स जे असतात, ऑल पॉवर्स, नॉट सगळे बरोबर आहे, सगळे तुम्ही सगळे असं मराठीत लिहिलंय, सॉरी मराठीचा शब्द इंग्लिशमध्ये लिहिलाय. सगळे जे पॉवर्स आहेत, टोटल एव्हरी पॉवर, ईच अँड एव्हरी पॉवर इज गिवन टू द सेंट्रल गव्हर्नमेंट हिअर. सो तुम्हाला तीन स्ट्रक्चर इथे समजणं गरजेचं आहे. एक आहे युनिटरी स्ट्रक्चर, दुसरं आहे फेडरल स्ट्रक्चर आणि तिसरं जे की इंडियाचं आहे दॅट इज क्वासी फेडरल. परत एकदा मी एक्सप्लेन करते व्यवस्थित, सोप्या भाषेमध्ये पॉसिबल तेवढं. एक फेडरल, दूसरा युनिटरी, this is one and the same again, unitary structure or the federal structure, okay. आणि quasi federal. सो ह्याचे एक एक्झाम्पल्स देते मी तुम्हाला. Just give me a minute. Okay. ठीक है. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते फेडरल स्ट्रक्चरचं. एक्झाम्पल इज USA. क्वासी फेडरलचं जे एक्झाम्पल आहे दॅट इज कॅनडा. अँड युनिटरी स्ट्रक्चरचं जे एक्झाम्पल आहे दॅट इज ब्रिटन. ओके. सो मी थोडंसं कन्फ्यूज होते तुम्हाला कशा पद्धतीने या मॉडेलला एक्सप्लेन करू. ठीक आहे. तर आधी आपण काय करूयात, इंडियाच्या रिगार्डिंग गोष्टी चेकआउट करू, मग ह्या टर्म्सकडे येऊ थोडंसं. ठीक आहे. तर सध्याला एवढं लक्षात ठेवा की US जे गव्हर्नमेंट आहे ते फेडरल आहे. ब्रिटनचं जे गव्हर्नमेंट आहे दॅट इज युनिटरी म्हणजे कम्प्लीट पॉवर्स जे आहेत, टोटल पॉवर्स कोणाकडे आहेत सर? सेंटरकडे आहेत. टोटल पॉवर्स कोणाकडे आहेत? सेंट्रल गव्हर्नमेंटकडे आहेत. आणि क्वासी फेडरलचा अर्थ काय होतो?
क्वासी फेडरल म्हणजे काय, यामध्ये सेंटरकडे पण पॉवर असतात आणि स्टेटकडे पण पॉवर असतात, पण थोडे जास्त पॉवर्स, अ लिटल मोर पॉवर टुवर्ड्स दी सेंट्रल गव्हर्नमेंट. ओके, सो सध्यापुरती कुठली अडचण असेल रिगार्डिंग दी फेडरलिझम किंवा फेडरल स्ट्रक्चर विथ अ स्ट्रॉंग सेंटर, ज्याला आपण क्वासी फेडरल बोलायलोत, ओके, त्याच्यात जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला विचारू शकता. सो ॲज पर क्वेश्चन असा अराईज होऊ शकतो की आपला इंडिया कोणता आहे या 3 मॉडेलपेक्षा, 3 मॉडेलमधला कोणता मॉडेल इंडियामध्ये फॉलो होतो, फेडरलवाला होतो, युनिटरीवाला होतं का क्वासी फेडरलवाला होतं. आता हे तुम्हाला मला ॲनालाइज करून सांगायचं आहे. फेडरल, युनिटरी म्हणजे सेंटर स्ट्रॉंग आहे, क्वासी फेडरल म्हणजे सेंटर स्ट्रॉंग आहे स्टेटच्या कंपॅरिझनमध्ये. तुम्ही मला हे कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळवणार आहात आणि उद्याच्या लेक्चरमध्ये जे आहे आपण ह्याच्याबद्दल इन डिटेल डिस्कशन करूयात. सोबत जे आपण उद्या बघणार आहोत दॅट विल बी आय थिंक APMC ॲक्ट, दॅट इज मॉडेल ऑफ APMC ॲक्ट पास बाय द सेंटर, ते बघूयात आपण. आणि आपण आता ठीक आहे, ते मी तुम्हाला आन्सर दिल्यासारखं होऊन जाईल, ठीक आहे, पण मी सांगून देते, आपण जे आधी ते क्वासी फेडरल आहात, ठीक आहे, इंडिया जे आहे क्वासी फेडरल आहे. तर इंडिया फेडरल का नाही आहे, इंडिया क्वासी फेडरल का आहे, ठीक आहे, ते आपण गोष्टी उद्याच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत. सोबत आपण US जे कमिंग टुगेदर फेडरेशन आहे किंवा आपल्या इंडियाचं होल्डिंग टुगेदर फेडरेशन, दोघांमधला फरक समजून घेणार आहोत रिगार्डिंग द फेडरल अँड क्वासी फेडरल स्ट्रक्चर. ठीक आहे, सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. व्हिडिओ जर नाही समजला असेल तर मला प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये जे कुठला डाऊट असेल तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये ड्रॉप करून कळू शकता किंवा पर्सनली व्हॉट्सअपवरती टेक्स्ट करून सुद्धा विचारू शकता. बट स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड टू ऑल द लेक्चर्स, जेणेकरून तुम्हाला एक्झामच्या ड्युरेशनमध्ये कुठल्याही पद्धतीचा अडचण येणार नाही. ठीक आहे, सो आत्तापासून तुमचं जे आहे स्लोली टॉर्टाईजच्या स्टेप्सनी जे पुढे चालत चला, बट एकदम लोड नका देऊ पुढे चालून. आत्तापासून थोडी स्टडी करत चला. ठीक आहे, सो दिस वॉज एंड ऑफ टुडेस लेक्चर. थँक्यू फॉर वॉचिंग इट. आय होप यू आर लाइकिंग द व्हिडिओ. प्लीज हिट द लाईक बटन इफ यू आर लाइकिंग इट अँड लेट मी नो इन द कॉमेंट सेक्शन इफ देर आर एनी काइंड ऑफ सजेशन. सो आय विल मेक शुअर की मी पुढच्या व्हिडिओपासून ते सजेशन्स जे आहे इम्प्रोवाइज करेल लेक्चर्समध्ये. सो थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ. हॅव अ ग्रेट डे एव्हरीवन. बाय.